नमस्कार, स्वाद अनोखामध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रात्रीच्या राहिलेल्या चपात्यांचा चिवडा कसा करणार आहोत ते पाहणार आहोत। याला तिखट कालाही बोलतात। त्याकरता मी रात्री राहिलेल्या चपाती मिक्सरमध्ये बारीक करून घेण्याकरता घेत आहे। त्याच्या आधी थोडे तुकडे करून घेत आहे जेणेकरून ती पटकन एकसारखी बारीक होईल। इथे मी हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यात आपण जिरे मोहरी घालून घेणार आहोत। जिरे मोहरी छान तडतडली की त्यात मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे व 6 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि माझ्याकडे गाजर होता म्हणून मी एक बारीक गाजर चिरून घेतलेला आहे। आणि इथे ताजा मटार आहे माझ्याकडे म्हणून मी ते 2 चम्मच ताजा मटार घालत आहे। एकदम हेल्दी ब्रेकफास्ट होतो हा मटार, गाजर, टोमॅटो घालून। आता हे सर्व सॉफ्ट होण्याकरता 1-2 मिनिटं आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गाजर आणि कांदा सॉफ्ट होऊन जातो। तर 2 ते 3 मिनिटांनंतर मी हे झाकण काढून घेत आहे आणि परत एकदा हलवून घेत आहे हे। आता मी यात अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि फक्त कलर येण्याकरता मी थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे याच्यात। आणि याच्यात मी आता एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालून घेत आहे। टोमॅटो का घालायचा कारण की चपातीचा चिवडा एकदम कोरडा होतो, जर टोमॅटो घातला तर तो संध्याकाळपर्यंतही सॉफ्ट राहतो। आता यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता परत मी हे 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहे जेणेकरून मीठ हळद सगळं व्यवस्थित एकत्र होईल आणि थोडा मटारही शिजेल याच्यात। आता मी यात थोडीशी साखर घातलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, मला आवडते म्हणून मी साखर घालते नेहमी। आता ह्यात आपण जो चपातीचा काला केला होता मिक्सरमध्ये मगाशी तो सर्व ह्यात घालून घ्यायचा आहे। त्यात मी एक मोठी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीरनी चव खूप छान लागते म्हणून मी जास्त कोथिंबीर घालते दरवेळेस। आणि आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित छान हलवून झाल्यानंतर सगळं मिक्स झाल्यानंतर परत आपण ह्याला एक वाफ काढून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटात, जास्त नाही। गाजर, मटार, टोमॅटो घातल्यामुळे हा ब्रेकफास्ट एकदम हेल्दी होतो आणि चवीलाही एकदम छान लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक यू सो मच फॉर युअर सपोर्ट।